तो माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये. लालीच्या हातून यावेळेस तर आर्या वाचली, पण आर्याने मात्र लाली पाण्यात डुबवली. ते कसं, चला तर बघूया. गोपाळ गायब असतो. फुलाबाई म्हणते, गोपाळ का नाही आला अजून? रणजी म्हणते, बघ बाई फुलाताई, एवढं बायकोच्या मागं मागं करणं बरं नाही. फुला म्हणते, बायकोला मदत करणं म्हणजे काय मागं मागं होतं का? नवऱ्याने बायकोला मदत नाही करायची मग कुणी करायची? आणि तो गावासाठीच करतोय ना? आजी म्हणते, वय तर त्याला सांग गावासाठी नको करू, तेच उपकार होतील आणि या गावातून निघून जा म्हणावं. आता फुलाबाई आणि आजी दोघींचंही चालू होतं. आप्पा म्हणतात, ए म्हातारे गपकी जरा, आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ह्या म्हाताऱ्याची तोंडी नाही लागायचं, नाहीतर सगळ्यांना घराबाहेर काढीन. तेवढ्यात आवाज येतो, दोन बायकावाले देशमुख आहात का घरामध्ये? हात येतात आणि आप्पांना म्हणतात, किती वेळा सांगितलं, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा, बरं असतं तब्येतीला. पण अरे मात्र गोपाळा इकडे तिकडे शोधत असते. आजी म्हणते, अरे त्याला येतच काय दुसरं? खिशात नाही पावला आणि मुका घ्यायला धावला, अशी गत आहे त्याची. आप्पा म्हणतात, म्हातारे तोंड गप ठेव. जामकर म्हणतात, बोलू द्या, दोन बायकावाले देशमुख म्हाताऱ्यांना बोलू द्या. त्यांच्या बोलण्यामुळे घर जिवंत होतं, ह्या भिंती जिवंत होतात त्यांच्या बडबडीने, अन्यथा सगळं सिमेंट आहे. एकदा की त्यांची बडबड थांबली, फार त्रास होतो मला विचारा. विशेष प्रवेश, आजही माझी बहीण इथेच राहील. रणजी स्माईल करून मान हलवते. फुलाबाई म्हणते, बसा, चहा घेऊन येते आ. जामकर हात वर करतात. तेवढे ताप्पा म्हणतात, नको, त्यांना बरीच कामं असतील, उशीर होईल जायला. जामकर म्हणतात, मन कवडे हात, दोन बायकावाले देशमुख, मन कवडे हात. ड्युटीवर असताना मी दुसऱ्याच्या घरचं पाणीही पित नाही आणि चहाला तर मी लाच समजतो. सुधाकरला म्हणतात, तू माझ्याबरोबर येणारे की सवडीने येणारे? सुधाकर म्हणतो, नाही नाही साहेब, हे काय, लगेच येतो. जामकर आर्याला म्हणतात, जे काय सांगितलं ते राहील ना लक्षात? तीन ती दादा. जामकर हात वर करत म्हणतात, बाय फुलाबाई. ते निघून जातात आणि गोपाळ आणि लाली येतात. गोपाळ आर्याला बघतो आणि खूप खुश होतो आणि आर्या त्याला बघून लाजते. हे लाली बघते, तिला जाम राग येतो. गोपाळच्या हातात दोन पिशव्या असतात. तो आई आर्याकडे बघत म्हणतो, मी जरा आराम करतो हा खोलीत. फुलाबाई म्हणते, अरे दोन घास खाऊन घे, नंतर आराम कर. गोपाळ म्हणतो, नको नको, आता जे काय ते खोलीतच. यावर आर्या लाजते आणि लाली बघते. तो आत निघून जातो. फुलं म्हणते, लाली थांबा, तुझ्या पायावर पाणी घालते. लाली म्हणते, नको आत्याबाई, अजून एक पूजा राहिली, तेवढी झाली की नंतर. आर्याताई चला आपण नदीवरून वाळू आणू. आर्या म्हणते, नको नको, तुम्हाला तर दादाचं माहिती आहे ना, तो पुन्हा रागवेल, आणि तसं पण मला पाण्याची भीती वाटते. लाली म्हणते, अहो त्यात काय एवढं, चला मी आहे ना सोबत. चला हो, एवढं काय घाबरताय? आर्या म्हणते, पण मी पाण्यात नाही येणारा. लाली म्हणते, चालेल. रणजी म्हणते, जा. आता आर्या आणि लाली निघून जातात. पण फुला आणि आजीला संशय येतो. आता नदीच्या कडेला गेल्यानंतर लाली म्हणते, चला आर्याताई, वाळू आणूया. आधी तुम्ही या ना, नंतर मी येते. आर्या म्हणते, नाही या लालीताई, मला खूप भीती वाटते, मी नाही जाणार. लाली म्हणते, अहो एवढं काय घाबरताय तुम्ही? आर्या म्हणते, मला पाण्याचा फोबिया आहे, पाणी बघितलं की मला खूप भीती वाटते. लाली म्हणते, अहो काही नाही होणार, जा ना. आता तिला आठवतं पुजाऱ्याचं बोलणं. ह्या पूजेसाठी वाळू तर लागते, पण आत्तापर्यंत जो जो वाळू आणायला गेला तो कधीच जिवंत आला नाही. लाली म्हणते, अरे ताई, तुम्हाला माहिती आहे का, आत्तापर्यंत जो जो वाळू आणायला आला तो ह्या नदीत बुडून मेला. आता तर आर्या अजून जास्त घाबरते. लाली म्हणते, अहो तुम्ही घाबरलात की काय? घाबरू नका, मी आहे ना. आता ती आर्याला एवढा आग्रह करायला लागते. आर्या नाही म्हणत असते, पण लाली काय ऐकत नाही आणि तिला पाण्यात घेऊन जाते. आता आर्या मात्र खूप गायवाया करत असते, पण लाली तेवढ्यात धक्का मारते. स्वतःला वाचवण्याच्या नादात आर्याचा लालीला धक्का बसतो आणि नेमकी लाली अशा ठिकाणी पडते जिथे जास्त खोल असतं. आता स्वतःला वाचवण्यासाठी लाली खूप धडपड करायला लागते, पण पाणी खाली जात असते. आर्या मात्र उथळ पाण्यात असल्यामुळे धडपडून कशीबशी उठते आणि पाण्याच्या बाहेर पडते. पण बाहेर पडल्यानंतर ती इकडे तिकडे बघते तर लाली कुठेच नसते. आता आर्या मोठ्याने ओरडायला लागते, लालीजी लालीजी. आता मात्र आर्या खूप रडत असते,
पण लालीला वाचवायचं म्हणून ती पुन्हा पाण्यात येते आणि तेवढ्यात लाली पाण्याच्या बाहेर निघते. आर्याला रडताना बघून लाली शॉक होते. आता तीच आर्याला पकडते आणि बाहेर आणते आणि म्हणते, आर्याताई अहो एवढं काय रडताय? आर्या म्हणते, लालीजी मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला पाण्याची भीती वाटते, त्यामुळे मी पाण्यात पडायला लागले आणि माझा धक्का चुकून तुम्हाला लागला. सॉरी लालीजी, खरंच मला माफ करा. आता आर्या खूप रडत असते. लाली म्हणते, आर्याताई अहो शांत व्हा, त्यात काय एवढं? आणि हे बघा, मला काही झालं का? नाही ना? आर्या म्हणते, काही झालं असतं तर? लाली मनात म्हणते, त्या दिवशी तू वाचली आणि आज मी वाचले, पण तुझ्यामुळे मी रोज मरते. तू माझ्या नवऱ्याला पटून चांगलं नाही केलंस. मी तुझा जीव घेणार म्हणजे घेणार. आता लाली मनामध्ये बरंच काही बोलत असते आणि म्हणते, आर्याताई तुम्ही इथंच थांबा, मी नदीतून वाळू आणते. आर्या म्हणते, हळूचा लालीताई. आता लाली जाते आणि नदीतून वाळू आणते. आर्या एक लाल कपडा पुढे करते आणि त्यामध्ये वाळू बांधून घेते. लाली तर मंदिराकडे जाते, पण आर्या मात्र घरी पळत येते आणि मोठ्याने आवाज देते, गोपाळजी गोपाळजी. आता मागच्या दाराला जाते, तेवढ्यात गोपाळ दिसतो. ती जाते आणि त्याला मिठी मारते, पण गोपाळ मात्र पटकन बाजूला करतो आणि म्हणतो, आर्या अगं काय झालं, एवढी का रडतेस? आर्या म्हणते, गोपाळजी माझी काहीच चूक नाही, चुकून झालं, खरंच चुकून झालं. देवीसिंग म्हणतो, अहो पण नक्की काय घडलंय? ती नदीमध्ये लालीजींना माझा चुकून धक्का लागला आणि त्या खोल पाण्यात पडल्या. अहो त्या कशाबशा बाहेर आल्या. मला आता खूप भीती वाटते. त्यांना काही झालं असतं तर? गोपाळ म्हणतो, आर्या काही झालं नाही ना? झालं तर मग, आणि मी समजवतो लालीजींना, आणि लालीजी खूप समजदार आहे. त्या तुला काही बोलल्या का? आर्या म्हणते, नाही त्या काहीच नाही बोलल्या. तो म्हणतो, झालं तर मग? पण आर्यासारखा झालेला प्रकार सांगत असते. तो म्हणतो, ठीक आहे, एक काम करा, तुमच्या घरी माझ्यासोबत चला, कपडे बदला, पुन्हा मी आणून सोडतो, नाहीतर उगाचच आजारी पडताल. आता आर्या निघून जाते. गोपाळ मनात म्हणतो, देवीसिंग ही लाली मरायला पाहिजे होती, पण मला एक कळत नाही, ह्या लालीला मी एवढं का महत्त्व देतोय? ही जर मिली असती ना, माझ्या वाटेतील मोठा काटा दूर झाला असता. लाली मंदिरात जाते आणि म्हणते, गुरुजी हे घ्या वाळू. आता गुरुजींना मात्र खूप आश्चर्य वाटतं. ते म्हणतात, पुरी खूप धाडशी आहेस तू, इथे ठेव वाळू. आता लाली मुकुट्यासमोर वाळू ठेवते. गुरुजी म्हणतात, आजपर्यंत जे काम कुणीच करू शकलं नाही ते तू केलंस. ते गुरुजी मला थोडंसं बोलायचं होतं. गुरुजी म्हणतात, बोल ना. आता लाली गुरुजींना काहीतरी सांगत असते. गुरुजी म्हणतात, काहीच हरकत नाही, तू जे म्हणतेस ना तेच आपण करूया. ते निघून जातात आणि लाली कुठची स्माईल करायला लागते. तुम्हाला काय वाटतं, लालीच्या तावडीतून आर्या वाचली पाहिजे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.